नमस्कार. आज आम्ही प्रभाग क्रमांक 10च्या प्रचारासाठी आलेलो आहे. अतिशय लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. खरं बोलायचं झालं तर पलूसमध्ये जनतेनंच इलेक्शन हातात घेतलंय असं फिलिंग ह्या प्रभाग 10मध्ये येत आहे. प्रत्येक घराघरामध्ये बदल हवा आहे, कारण इथं विकासाचा कुठं नामोल्लेख नाहीये. इथं म्हणजे एवढी दयनीय अवस्था की लोकांना घरी जायला रस्ता नाहीये. इथं रणगाडा पुलाचं सुद्धा काम ह्याच प्रभागात आहे आणि मी ते बघितल्यानंतर आश्चर्यचकित झालो की हे जे इंजिनिअरिंग खरोखर नासा वैज्ञानिकांकडून केले का हे काय कळत नाही. तर अशा अवस्थेत आपला हा प्रभाग 10 आहे. बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो, कसल्याही परिस्थितीत एक लक्षात घ्या, जर ह्यावेळी आपण कमळाला साथ दिली नाही तर आपलं पलूस अजून 10-20 वर्ष मागे जाईल. उद्याचा येणारा काळ आपल्याला जर सुवर्ण काळ बनवायचा असेल तर भाजपच्या कमळाच्या चिन्हाशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. लोकांच्या दृष्टिकोनात प्रगती काय असते, विकास काय असतो हे लोकांना त्या प्रमाणात जाणीव नाही. प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही जे काय केलंय ते सगळं उत्कृष्ट केलंय. खरोखर जर तुम्हाला पलूसचा दुरावस्था बघायची असेल तर प्रभाग 10 मध्ये यायला पाहिजे, प्रभाग 2 मध्ये यायला पाहिजे, प्रभाग 9 मध्ये यायला पाहिजे. असं वाटतंय की हा तालुक्या प्लेसची ही जागाच नाहीये की अतिशय एखाद्या खेड्यापाड्यात आम्ही उभा आहे अशी फिलिंग येते इथं. तर बंधूंनो, पुन्हा एकदा सांगतो, कळकळीची विनंती आहे आम्हा भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून की 21च्या 21 लोकांना तुम्ही भरघोस मताने विजय करा आणि त्यानंतर स्पेशल कमिटमेंट आहे प्रभाग 9, 10 आणि 2 साठी की कसल्याही परिस्थितीत तुमचं पूर्ण सगळं काम संपल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.